नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मतमध्ये आपलं स्वागत. 2018 मध्ये मराठा आरक्षण कायदा लागू झाल्यानंतर अ, एम-पी-एस-सी आणि इतर रिक्रुटिंग एजन्सीद्वारे सरळ सेवा भरती आणि इतर विभागांमध्ये त्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात आल्या आणि यामधून खूप मोठ्या प्रमाणावर शासकीय सेवांमध्ये अ, नोकर भरतीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. 2018 मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा आल्यानंतर 2 मोठ्या ज्या जाहिराती निघाल्या एम-पी-एस-सीच्या पैकी जनरल सर्व्हिसेसची म्हणजे एम-पी-एस-सी प्रिलिम्स 2018 ची जी होती त्याची जाहिरात आली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पदं होते. 450 काही पदं होते. त्याच्यानंतर अ, एक जी जाहिरात आली ती त्या जाहिरातीमध्ये पी-एस-आय, ए-एस-ओ आणि एस-टी-आय म्हणजे पोलिस सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या 3 अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या नि भरती भरतीसाठीच्या जाहिराती आल्या. या 2 जाहिरातींमध्ये अ, विशेष असं, की यावेळेला ई-डब्ल्यू-एस लागू झालं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये म्हणजे केंद्रामध्ये ई-डब्ल्यू-एस आरक्षण लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ई-डब्ल्यू-एस आरक्षण लागू व्हावं नोकऱ्यांमध्ये, याची तरतूद शिक्षण आणि नोकरी दोन्हींमध्ये याची तरतूद मार्चमध्ये करण्यात आली. म्हणजे मराठा आरक्षण लागू व्हावं आणि ई-डब्ल्यू-एस आरक्षणही मराठा आरक्षण त्याच वर्षी लागू व्हावं, ई-डब्ल्यू-एस आरक्षणही लागू व्हावं, अशी तरतूद केली. आणि त्याच्यामुळं काय, की अ, त्या परीक्षांमध्ये जे मराठा तरुण बसले होते, त्यांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ मिळणार नाही. आरक्षण जे रद्द झालेलं आहे, त्या त्या 2 परीक्षांमध्ये एम-पी-एस-सीच्या जे उमेदवार आहेत मराठा, त्यांना ई-डब्ल्यू-एस मधून त्यांना आरक्षणाचा लाभ नाही घेता येणार. त्यांची कशी सोय करतंय महाराष्ट्र शासन, एम-पी-एस-सी वगैरे हा एक बघण्याचा विषय. त्याच्याविषयीचे कुठलेही निर्देश अ, आलेले नाहीत किंवा त्याच्याविषयी कोणीही अ, धोरणात्मक निर्णय तर फार दूरची गोष्ट आहे. कोणी त्याच्याविषयी स्टेटमेंटही केलं नाही. म्हणजे ज्या 2 वर्गांना या आरक्षणाचा फायदा, ते एक तर विद्यार्थी आणि दुसरे म्हणजे उमेदवार. तर उमेदवारांविषयी काय होईल? भरती प्रक्रियेमध्ये इथून पुढं काय होईल? तर जेव्हा भरती प्रक्रिया जी रखडलेली आहे, अनेक नोकऱ्यांमध्ये घटनाक्रम पाहता 2018 मध्ये मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर 2019 मध्ये सत्तांतर झालं आणि 2019 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच एका भाषणामध्ये असं सांगितलं, की आम्ही एकंदरीत 72,000 नोकर भरती करण्याच्या तयारीत आहेत आणि पदं तितके रिक्त आहेत. म्हणजे 36,000 एका वर्षात आणि 36,000 दुसऱ्या वर्षात असा त्यांचा मानस होता. खैर अनेक कारणांमुळं ती भरती प्रक्रिया रखडली. मला असं कळतंय, की जवळपास 2.5 लाख का 3 लाख नोकऱ्या अजून म्हणजे त्यांच्यावर नेमणुका व्हायच्यात. अनेक त्याच्यामध्ये खूप ज्या एम-एस-सी-बी ज्याला म्हणू ऊर्जा विभागातल्या अनेक नोकऱ्या आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या संख्येने एम-एस-आर-टी-सीमध्ये नोकऱ्या आहेत. खूप मोठ्या संख्येने हेल्थ डिपार्टमेंटमध्ये नोकऱ्या आहेत. तर या सगळ्या नोकऱ्या ज्या भरती प्रक्रिया अडकलेल्या आहेत, या भरती प्रक्रियामध्ये 13% जे मराठा आरक्षण होतं, त्यांच्या बरोबरच इतर 87% सुद्धा उमेदवार आहेत. आणि या सर्व उमेदवारांच्या गुणतालिकेवरून आता ओपनची एक लिस्ट रिवाईज करायला लागणार आहे. आणि ओपनच्या लिस्टमध्ये असे मुलं जे एस-सी-बी-सीला जे ई-डब्ल्यू-एसला पात्र नाहीत, असे मराठा उमेदवार त्याच्यामध्ये यादीत समाविष्ट करावे लागतील आणि ई-डब्ल्यू-एसची यादीची पुनर्रचना करावी लागेल. ज्या ई-डब्ल्यू-एसचा लाभ मराठा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये एक एकंदरीत परिस्थिती अशी की ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी आणि ओपन या 3 कॅटेगरीजचा कट ऑफ त्या परीक्षांमध्ये बघणं महत्वाचं आहे. सर्वसाधारण असं आहे, थंब रूल, ठोकताळा असा, की सगळ्यात कमी कट ऑफ ई-डब्ल्यू-एस आहे. त्याच्यानंतर एस-सी-बी-सीचा थोडा कमी आहे ओपनपेक्षा. म्हणजे खुल्या प्रवर्गापेक्षा मराठा उमेदवार आहेत, त्यांचा कट ऑफ थोडा कमी आहे
आणि त्यांच्या कट ऑफमध्ये आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या कट ऑफमध्ये म्हणजे ईडब्ल्यूएसच्या कट ऑफमध्ये प्रचंड तफावत आहे. अशी शक्यता वर्तवतात काही लोकं जे ईडब्ल्यूएसच्या आज निवड यादीमध्ये आहेत ईडब्ल्यूएसच्या. अर्थात ही जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठीच्या भरती प्रक्रिया अडकलेल्या आहेत. काही अशा आहेत भरती प्रक्रिया, की ज्यांच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट, फायनल सिलेक्शन लिस्टही आलेली आहे. काही-काही जागा अशा आहेत, की ज्या जागांवर कोणाची नेमणूक व्हावी त्याच्यासाठीचं रिकमेंडेशन सुद्धा एम-पी-एस-सीने पाठवलंय त्या विभागांकडं. काही ठिकाणी प्रिलिम्स झालेत, मेन्स राहिलेत, काही ठिकाणी मेन्स झालेत, इंटरव्ह्यू राहिलेत आणि काही ठिकाणी अजून परीक्षाच सुरू व्हायच्यात. अनेक असे प्रकार त्या भरती प्रक्रियेमध्ये. पण या सगळ्यांमध्ये 13% जागांचं काय होईल हा आजचा विषय. की मी हे अनेकवार सांगितलेलं आहे, की मराठा विद्यार्थ्यांना, मराठा तरुणांना, उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात यावा. त्याच्यासाठीची यंत्रणा आणि 13% ची काय सोय हे आजच्या माझ्या व्हिडिओचा फोकस या 2 गोष्टींवर राहील. पुन्हा एकदा 23 डिसेंबरच्या जी-आरचं वाचनात आलं. तर 23 डिसेंबरच्या जी-आरमध्ये प्लेन रीडिंगमध्ये काय लिहिलंय? इट बिअर्स रीडिंग म्हणजे तरतूद काय केलेली आहे शासनाने? तर ते शब्दशः असं आहे, की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 9/9/2020 रोजीच्या अंतरिम स्थगिती आदेश विचारात घेता सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिक मागास एस-सी-बी-सी वर्गातील उमेदवारांना सन 2021 या वर्षातील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी व सरळ सेवा भरतीकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास मान्यता देत आहे. हा शासन निर्णय. This is the GR by which the SEBC class will be accommodated in the EWS category and extended reservation. म्हणजे या शासन आदेशाच्या अनुसार मराठा जे उमेदवार आहेत, ह्या मराठा उमेदवारांचं समायोजन आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ईडब्ल्यूएस कॅटेगरीत करता यावं किंवा करावं असं अंतर्भूत आहे. तर या जी-आर साठी असं एक मागणी गेलेली आहे कोर्टामध्ये, की हा जो जी-आर आहे, हा जो शासन आदेश आहे, तो त्या तारखेपासून पुढं म्हणजे 23/12च्या पुढं होणाऱ्या प्रक्रियांसाठी आहे. अ, पूर्वलक्षी प्रभावाने तो लागू नाही म्हणजे 2019 किंवा त्याच्या आधी झालेल्या परीक्षांमध्ये या म्हणजे या जी-आरच्या आधी ज्यांच्या जाहिराती निघाल्या, त्या जाहिरातींमध्ये ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाच्या ज्या पात्रता जे निकष आहेत, ते निकष अ, आता मराठा मुलांना, उमेदवारांना लागू करता येणार नाहीत. कारण या शासन आदेशाचा पूर्वलक्षी प्रभावाने अंमल करता येणार नाही. अशा स्वरूपाचं एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर आहे. त्याचं नाव काय विकास आळसे का काय ते उमेदवार आहेत ईडब्ल्यूएसचे ज्यांनी हे चॅलेंज केलंय, की ईडब्ल्यूएस मराठा मुलांना लागू होणार नाही. 2019च्या महावितरणच्या या जाहिरातीमध्ये अ, हे विकास आळसे आणि त्यांचे जे इतर सहकारी आहेत, हे उमेदवार होते ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून. त्यांचं म्हणणं, की त्या जाहिरातीनुसार मराठा मुलांना पात्रता नाहीये. इतर एक असं आहे, की जे सर्टिफिकेट लागतात पात्रतेचे, त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी कधीपासून कधीपर्यंत त्याच्याविषयी सुद्धा आहे. शासनाला ह्याच्याविषयी काहीतरी एक वेगळं करावं लागणार आहे आणि हे वेगळं काय करणार याच्याविषयी जे ऊर्जा राज्यमंत्री आहेत, त्या ऊर्जा राज्यमंत्र्यांनी काल आणि आज ट्वीट केलंय काय की काल कोणाची तरी भेट घेतली त्यांनी, आज कोणाची तरी भेट घेतली का काय? आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की श्री सीताराम कुंटे जे आहेत, ते सचिव त्यांच्याशी यांची भेट झाली. त्याच्यानंतर ऊर्जा विभागाचे संबंधित जे कोण आहेत त्यांच्याशी यांची भेट झाली. त्या ट्वीटवर त्यांनी फोटो अटॅच केलेले आहेत त्यांचे आणि सांगतात ते, की ऊर्जा राज्यमंत्री म्हणतोय. ऊर्जा राज्यमंत्री असं सांगतात, की शासन निर्देश याच्या बाबतीत लवकरात लवकर निघतील. तर ते काय निघतील? विषय असा आहे, की शैक्षणिक प्रवेश पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आता तर ज्या जाहिराती येतील त्या जाहिरातींमध्ये मराठा आरक्षण नसणार आहे. आज आत्ता म्हणजे मी जेव्हा ह्या व्हिडिओसाठी तयारी करत होतो, तेव्हा एक मला बातमी अशी कळाली, की एम-पी-एस-सीनी उमेदवारांसाठी सूचना जारी केली आहे आणि त्याच्यामध्ये या सूचनांचं मोठं एक 40 पानी ते डॉक्युमेंट आहे, पी-डी-एफ आणि त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांना सूचना आहेत, त्याच्यामध्ये आरक्षणाची यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये
एस-सी-बी-सी म्हणजे मराठा प्रवर्ग नाहीये. म्हणजे इथून पुढे ज्या भरत्या होतील त्याच्यामध्ये मराठा आरक्षण लागू राहणार नाही हे आहे. तसं शैक्षणिक प्रवेशांच्या बाबतीत सुद्धा राहील. तर तो विषय नाही आता. विषय हाच आहे, की सगळ्याच्या सगळ्या ज्या भरती प्रक्रिया होत्या, हा जो शासनादेश आलाय, त्या शासनादेशाच्या आधी सुरू झालेल्या होत्या. तर ह्याच्यासाठी वेगळी कवायत करावं लागणार आहे. फक्त हे जे मी आता वाचून दाखवलं, याच्यामध्ये फक्त सरळ सेवा भरतीसाठी आहे. याच्यामध्ये एम-पी-एस-सीसाठीचं नाहीये काही. तर ती तरतूद करावं लागणार आहे. शासन ती तरतूद कधी करणार? आणि ह्याच्याविषयी धोरण काय आहे? जो एक पुन्हा एकदा सांगतो, मराठा आरक्षणाचा लाभ ज्या 2 घटकांना होणार असं होतं किंवा आता त्यांचा लाभ मिळणार नाही असे 2 घटक. एक म्हणजे अ, भरती परीक्षातले, भरती प्रक्रियातले उमेदवार आणि दुसरे विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षीच काही विद्यार्थ्यांनी ई-डब्ल्यू-एस स्वतःच्या पदरी पाडून घेतलं. मराठा आरक्षणाची स्थगिती जी आली सप्टेंबरमध्ये कोविड परिस्थितीमुळे ज्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेस झाल्या, ज्या सगळ्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया झाल्या, त्या साधारणतः सप्टेंबर 2020च्या नंतरच झाल्या आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात आलं नाही. बाय एंड लार्ज मराठा आरक्षण लागू करण्यात आलं नाही. 1-2 ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला मराठा आरक्षण लागू करण्याचा किंवा अनावधानाने तसं झालं असेल, पण दॅट वॉज करेक्टेड. मराठा आरक्षणाचा अंमल मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये झाला नाही. इथून पुढेही होण्याची काही शक्यता नाही. अ, आणि इथून पुढे ज्या भरती प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये साहजिक मराठा आरक्षण नसणारच आहे. तर जी शासनाला तरतूद करायची आहे ती 23/12च्या आधी झालेल्या परीक्षांसाठीच आहे आणि म्हणून शासनाने आता या गोष्टीचं कॉग्निझन्स घ्यावं. अ, ह्याची दखल घ्यावी या बाबीची, की तो जो शासन आदेश आहे तो फक्त 23/12चा शासन आदेश केवळ सरळ सेवा भरतीसाठी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी आहे. एम-पी-एस-सीसाठी तो लागू होणार नाही. कदाचित पूर्वलक्षी प्रभावाने सुद्धा तो लागू होणार नाही. ह्याच्यासाठी हायकोर्टाने काही सांगण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. म्हणजे हायकोर्टासमोर प्रकरण गेलंय, हायकोर्ट निकाल देईलच. पण दिसतंय हे, की पूर्वलक्षी प्रभावाने जर मराठा मुलांना ई-डब्ल्यू-एस जायचंय, तर त्याच्यासाठी देअर हॅज टू बी अ बेटर इन्स्ट्रुमेंट. कायद्याचं स्वरूप असणारा एखादा दस्त चांगल्या पद्धतीने ड्राफ्ट केलेला ज्या सगळ्या ज्या शक्यता आहेत, या सगळ्या शक्यतांचा अ, विचार करून एक असा काहीतरी शासनादेश किंवा तसं काहीतरी आलं पाहिजे, की ज्या जुन्या भरती प्रक्रिया झालेल्या आहेत, या जुन्या भरती प्रक्रिया यांच्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना, उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेता यावा. हा झाला एक प्रश्न. दुसरा असा, की 13% ज्या जागा उर्वरित आहेत आता आरक्षित मराठा आरक्षित वर्गासाठी 13% जागा होत्या आणि ह्या बहुसंख्य जागा आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 50-50 वगैरे अशा असतील प्रत्येक जाहिरातीमध्ये. ज्या किती असतील 13% जागा प्रत्येक विभागाच्या जाहिरातीतल्या 13% जागा या मराठा समाजासाठी आरक्षित ज्या होत्या, त्या आता खुल्या प्रवर्गासाठी द्यायला लागतील आणि त्याच्यासाठी एक्सरसाइज करण्याची काही गरज नाही. त्याच्यासाठी डॉक्युमेंट वगैरे काही करण्याची गरज नाही. शासनाला आपला निर्णय कळवावा लागेल, की रिक्रुटिंग एजन्सीज ज्या आहेत, भरती करणाऱ्या ज्या संस्था आहेत आणि अ, ज्यांच्याकडे भरती पेंडिंग आहे अजून, ज्यांच्याकडे प्रलंबित आहेत भरती प्रक्रिया, त्या सर्व विभागांनी आता ह्या गोष्टीचा विचार करून, की मराठा आरक्षण लागू होणार नाही, त्या खुल्या प्रवर्गासाठी जागा द्याव्यात आणि लिस्ट रिवाईज कराव्यात. याद्यांची पुनर्रचना करावी. खुल्या प्रवर्गाच्या यादीची पुनर्रचना करण्यामुळे खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ कमी होईल. खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ कमी झाल्यामुळे असं सांगतात अभ्यासक, की खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ कमी झाल्यामुळे जे अनेक रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार म्हणजे अनेक जे आरक्षणाचा लाभार्थी जे आहेत, ते आरक्षणाचे अनेक लाभार्थी कट ऑफ कमी झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातूनच त्यांना नियुक्ती मिळेल आणि इतर ज्या खुल्या प्रवर्गातले मुलं आहेत, जे गुणानुक्रमे जे त्या यादीमध्ये येतील ते आणि एक सांगणं विशेष, की खुल्या प्रवर्गामध्ये बहुसंख्य मराठा येतील ही शक्यता आहे. म्हणजे मराठा मुलं गुणानुक्रमे ओपनमध्ये येतीलच येतील. शिवाय त्यांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ मिळणार आहे. पण या जागा 13% ज्या जागा आहेत, त्या जागा खुल्या प्रवर्गासाठी खुल्या करून द्याव्या लागणार आहेत. आणि ह्याच्याविषयी ज्या अटकळी बांधण्यात येत आहेत ना, हे निषेधार्ह आहे. पेपरमध्ये ज्या बातम्या वृत्तांकन चाललेलं आहे आणि एक विशेष पेपर म्हणून नाही. एका पेपरमध्ये असं आलं होतं, की एम-पी-एस-सी सोमवारी राज्य सरकारला पत्र लिहिणार
आणि मग तेव्हा ठरणार, राज्य सरकार ठरवणार, की 13% जागा ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गाला द्यायच्यात का रद्द करून टाकायच्या 13% जागा. आज अशी बातमी आहे, की आणि ह्याच्यामध्ये आजच्या बातमीमध्ये एम-पी-एस-सीच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन, नाव अर्थात नाहीये नाव. एम-पी-एस-सीच्या एका अधिकाऱ्याने म्हणे या पत्रकाराला असं सांगितलं, की पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये आत्ताच्या राखीव ज्या 13% जागा आहेत, त्या पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये घेऊ. हे हे एकतर धिस डज नॉट सीम पॉसिबल. म्हणजे हे शक्य वाटत नाही, की कोणी एम-पी-एस-सीचा अधिकारी असं सांगेल. मग हे पत्रकार असं का करतायत? एम-पी-एस-सी पत्र लिहील, एम-पी-एस-सी असं मागवेल, एम-पी-एस-सी तसं मागवेल. यांच्याकडे सूत्र कोण आहेत? आणि अशा जर बातम्या लीक होत असतील एम-पी-एस-सी कडून, तर ते अ, निषेधार्ह तर आहेच आहे. ते चूक आहे. आणि असे जर खरे अधिकारी असतील, या पत्रकारांची चौकशी झाली पाहिजे, की तुम्ही कशाच्या आधारावर ही बातमी दिली. कारण काय आहे, की प्रचंड सध्या अस्थिरता आहे. विद्यार्थ्यांच्या, उमेदवारांच्या मनामध्ये सध्या अनेक संभ्रम चालू आहेत. अनेकांनी आशा सोडून दिल्या होत्या. मराठा आरक्षण रद्द होईल अशा. अनेक लोकं काठावर पास झालेले आहेत. अनेक लोक असे आहेत, की जे काठावर आहेत, की ज्यांना खुल्या प्रवर्गाला या जागा जर सुटल्या, तर अनेक लोकं त्यांच्या भाषेत इन होतील. म्हणजे काठावर मार्क 2 मार्क ज्यांना कमी आहेत पात्रतेच्या, कट ऑफपेक्षा एखाद 2 मार्क कमी आहेत, असे अनेक उमेदवार येतील आणि त्या सगळ्या उमेदवारांच्या आशांना नवे अंकुर फुटले होते, की मराठा आरक्षण जेव्हा रद्द झालं, तेव्हा ह्या जागा खुल्या प्रवर्गात त्याचं कारण साहजिक त्या गोष्टीचा परिणाम असा, की त्या ज्या 13% जागा आहेत मराठा समाजासाठी आरक्षित, त्या जागा खुल्या प्रवर्गाला याव्या. खुल्या प्रवर्गाला आल्यानंतर त्या जागांवर खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती व्हावी. तर ह्या ज्या आशा पल्लवित झाल्या होत्या, या सगळ्या आशांवर विरजण फिरतंय. हे असं जे वृत्तांकन चाललंय आणि ते ठीक आहे, त्याचा समाचार ट्वीटमध्ये घेता येईल, काय निषेधाचे पत्र वगैरे. पण समाजामध्ये ही प्रवृत्ती का बोकाळली आहे? की काही गैरसमज पसरवायचे, की शासनाकडून स्पष्ट निर्देश आले नाहीत. अरे शासन अजून विचार करतंय. शासन अनेक पद्धतीने त्यांचे शासनातले म्हणजे सरकारचे मंत्री वगैरे बोलतायत, की काही प्रकारे मराठा आरक्षणाबाबत काहीतरी करण्याच्या त्यांच्या कवायती चालू आहेत. काही होणं नाही ही गोष्ट वेगळी. म्हणजे न त्या केंद्र सरकारने दाखल केलेल्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये मराठा आरक्षणाला संजीवनी मिळणार आहे. न आता जे राज्य सरकार करेल ते किंवा इतर कोणी जरी जे काय आहे, मराठा आरक्षण रद्द झालेले आहे आणि मराठा आरक्षण 9 सप्टेंबर पासून स्थगित आहे. तर आता तो जो स्थगनादेश होता, अंतरिम स्थगनादेश, तो आता कायम झाला. सुप्रीम कोर्टाने हेच सांगितलं. त्या पूर्ण 569 पानांच्या जजमेंटमध्ये ऑपरेटिव्ह ऑर्डर 2-3 पानांचं आहे ऑपरेटिव्ह ऑर्डर आणि नोकरीच्या बाबतीतचं ऑपरेटिव्ह ऑर्डर असं आहे, की जे ज्या नियुक्त्या 9/9/2020 च्या आधी झाल्या आणि जे शैक्षणिक प्रवेश 9/9/2020 च्या आधी झाले, त्यांना हा आदेश लागू होणार नाही. पण इथून पुढे कुठल्याही नियुक्त्या सांगतोय, अपॉइंटमेंट्स. इथून पुढे कुठल्याही नियुक्त्या किंवा शैक्षणिक प्रवेश मराठा आरक्षणाचा अवलंब करून देऊ नये. तर हे जे नियुक्त्या आणि शैक्षणिक प्रवेश तर पद्धतशीर चाललंय हे फार, की सिलेक्शन आणि अपॉइंटमेंटमध्ये शब्दछल चाललाय. तर सुप्रीम कोर्टाने सिलेक्शन असं म्हणलेलं नाही. सिलेक्शन या शब्दाचा प्रयोग नाही. भरती प्रक्रियेला संरक्षण दिलेलं नाही. कुठल्याही प्रकारे इथून पुढे मराठा आरक्षणाचा अवलंब करून एकही नियुक्ती देता येणार नाही. ही स्पष्ट गोष्ट आहे. तसं केलं तर न्यायालयाच्या आदेशाचा तो भंग होईल, तो अवमान होईल न्यायालयाचा. आणि असं असताना ज्या 13% जागा खुल्या प्रवर्गासाठी ज्या आता परावर्तित कराव्या लागतील, ज्या खुल्या प्रवर्गामध्ये परिवर्तित कराव्या लागतील, ह्या जागांविषयी कुठल्यातरी मंत्र्यांनी किंवा जबाबदार अधिकाऱ्याने कुठल्यातरी एक स्टेटमेंट करावं आणि जे उमेदवार संभ्रमात आहेत, त्यांचा संभ्रम दूर करावा. हे इष्ट राहील, की संपादकांनी आपापल्या वृत्तपत्रांमध्ये काय बातम्या येतात ह्याच्याकडे लक्ष द्यावं. ही इतकी विपर्यस्त बातमी, की त्या जागाच मुळात रद्द होतील किंवा त्या जागा पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये त्या जागा जातील. कशासाठी? आणि पुन्हा जर-तरची भाषा का?
आरक्षण जर रद्द झाले तर किंवा आरक्षण जर यथाकथाचित मिळाले तर आता काय प्रश्न राहिलाय? सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द म्हणून सांगितलंय. आता फक्त राजकारण्यांच्या मनातला खेळ येतो, की मराठा आरक्षणाला आम्ही कसं तरी करून वाचू नाही. आता नवी काहीतरी तरतूद करावी लागेल. जरी शासनाला करायची, तर नवी तरतूद करावी लागेल आणि त्या तरतुदीद्वारे पूर्वलक्षी प्रभावाने आता काही आरक्षण देऊ करता येणार नाहीये. त्याच्यामुळे ज्या भरती प्रक्रिया झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये तर आरक्षण बिलकुलच लागू होणार नाही. 9/9/2020च्या आधी झालेल्या भरती प्रक्रिया, ज्या नियुक्ती जिथं दिलेली आहे, त्या संपल्या. नियुक्ती नाही दिलेली तिथं आता आरक्षण लागू करता येणार नाहीये. त्याच्यामुळं धिस बिटर पिल हॅज टू बी स्वॉलोड. हे जे कडू औषध आहे ना, हे औषध पिलं पाहिजे. कधीतरी सत्य स्वीकारलं पाहिजे आणि सत्य हे, की चालू असलेल्या भरती प्रक्रियांमध्ये, अपूर्ण भरती प्रक्रियांमध्ये, भरती प्रक्रियाची शेवटची पायरी असते नियुक्तीपत्र इश्यू करणं. नियुक्तीपत्र जोपर्यंत इश्यू होत नाही, तोपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. हे मी वारंवार सांगितलेलं आहे, की कुठल्याही उमेदवाराला केवळ त्याचं नाव एखाद्या रिक्रुटमेंट बोर्डाच्या, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणतात किंवा निवडणूक ते जी नोकरीसाठीच्या ज्या ज्या कुठल्या एजन्सीज आहेत ज्यांच्या मार्फत नोकरी मिळत असते, ह्यांच्यामध्ये यांनी तयार केलेल्या निवड यादीमध्ये कोण्या उमेदवाराचा समावेश जर असला, तर त्याचा कुठलाही अधिकार त्या नोकरीवर पोहोचत नाही, जोपर्यंत त्याला नियुक्तीपत्र देण्यात येत नाही. तर आणखी एकदा सांगणं, की फार कमी पदांवर नियुक्तीपत्र दिल्या गेलेले आहेत. जिथं दिल्या गेलेले तिथं कवायत काय करायची, काय नाही, तो आता पुढचा प्रश्न. पण उरलेल्या सर्व भरती प्रक्रियांमध्ये मराठा समाजाचा समावेश ईडब्ल्यूएस मध्ये होण्यासाठी नव्या एका इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, नव्या एका जी-आरची गरज आहे. ते जे जी-आर आहे, ते जी-आर स्थगितीच्या बाबतीत होतं केवळ. आता मराठा आरक्षण रद्द झालंय. त्याबाबत जशी एम-पी-एस-सीनी तरतूद केली आहे, की मराठा आरक्षण देऊच न करून नव्या सूचना दिलेल्या आहेत. तसं आता महाराष्ट्र राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेशांविषयी सुद्धा लवकरात लवकर ती प्रक्रिया सुरू करावी आणि भरती प्रक्रिया जी रखडलेली आहे, ही भरती प्रक्रिया ही सुरू करावी. प्रशासन जे आहे ते कमी लोकांवर चाललंय. एकेका पदावर म्हणे 2-2, 3-3 लोकांचे चार्ज एका-एका ऑफिसरकडे आहेत. अ, आणि हे जे सगळं कारभार ह्याच्यामुळे ढिसाळ होतो. म्हणजे एक माणूस कार्यक्षम त्याच्या कामातच असतो. तो इतर चार्ज घेऊन काम करू शकत नाही, ही दिसती परिस्थिती आहे आणि याचा उद्गार अ, जे माननीय मंत्री मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी सुद्धा केला होता. त्यांनी हेही सांगितलं होतं, की राजेश टोपे जे माननीय मंत्री आहेत आरोग्य विभागाचे, त्यांनी जाहीर केलंय, की 100% ते पदभरती घेणार आहेत. ज्या म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये ज्या कुठल्या व्हॅकन्सीज आहेत त्याच्यावर. आधी चाललं होतं, की 50% वरच आम्ही भरती करू कोविड परिस्थितीमुळं. पण आता ही काळाची गरज आहे, विशेषतः कोविड परिस्थितीमुळं, की जास्तीत जास्त जे पदं रिक्त असतील, त्यांच्यावर पदभरती झाली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता साकल्याने हे आवश्यक आहे आता, की शासनातर्फे कोणी मंत्री किंवा कोणी रिस्पॉन्सिबल अधिकारी यांनी पुढं येऊन स्पष्टता आणावी या बाबतीत. एम-पी-एस-सीनी आज हे जे काय इश्यू केलेली आहे जाहिरात, जे उमेदवारांसाठीची माहिती जी त्यांनी आज प्रसारित केली, त्याच्यामुळे स्पष्टता आली. स्पष्ट हे असं आहे, हे सांगणारा एक छोटंसं जी-आर वगैरे काही काढून किंवा त्याच्या बाबतीत एखादं स्टेटमेंट देऊन सुद्धा पुरेल. आणि जे खुल्या प्रवर्गातले उमेदवार आहेत, ते कुठल्याही कॅटेगरीचे असतील, मराठा असतील, इतर आरक्षित वर्गातले असतील किंवा खुल्या प्रवर्गातले, त्यांना असं सांगणं, की ह्याच्यासाठी सर्वतोपरी जे काय प्रयत्न करावे लागतील ते सगळेजण करतील आणि आज न उद्या शासनाला सुद्धा खुल्या प्रवर्गातल्या मुलांसाठी कळव येईल. जे उमेदवार आहेत भरतीच्या प्रतीक्षेतले त्यांची कळव येईल. जे मराठा आरक्षित तर आहेच आहेत ह्याच्यामध्ये भरडल्या जाणार आहे. पण त्यांना किमान ईडब्ल्यूएसचा तरी आसरा आहे. इतर जे लोक आहेत त्या भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरात लवकर ही भरती व्हावी. महाराष्ट्रामध्ये जे इष्ट आहे तेच व्हावं, ही मनोमन इच्छा. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. प्लीज रजिस्टर युअर लाइक्स टू माय व्हिडिओज.
जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर इष्टमित्रांसह, आप्तेष्टांसह आणि आपल्या ग्रुप्सवर शेअर करा. माझ्या परखड मत या चॅनलला प्रिस्क्राईब करा, ही माझी विनंती. आपण भरभरून प्रतिसाद दिला. कालच्या व्हिडिओला मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि ह्याच्यात आनंद इतका, की जास्तीत जास्त लोकांनी माहिती काय आहे, खरं काय चाललेलं आहे ह्याची जाणीव व्हावी. प पुन्हा एकदा नमूद करणं खेदानी फार, की खोडसाळपणे म्हणा, अनावधानाने म्हणा किंवा अ, एक म्हणजे रेकलेसनेस ज्याला म्हणतात. अ, असं म्हणजे बेधडक प्रवृत्तीमुळं जे व्रतांकन होतंय ते बरोबर होत नाहीये आणि त्याच्यामुळं मी माझ्या दृष्टीने प्रयत्न करतो, की गोष्टींमध्ये स्पष्टता यावी. लोकांना खरी माहिती काय आहे ती कळावी. पुन्हा एकदा आपण ऐकून घेतलं. धन्यवाद.